मित्रांनो, एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात फक्त 3 जण राहत होती. आई, वडील आणि एक मुलगा राहत होता. मित्रांनो, त्या आईची अपेक्षा एवढीच होती की आपला मुलगा फॉरेनला जायचं आणि बापाची अपेक्षा काय होती की इथंच राहावं. ही बापाची अपेक्षा होती. मित्रांनो, फॉरेनला गेला, सगळं झालं मित्रांनो, आणि 10-12 वर्षानं परत आला ती आला लग्नच करून आला. मित्रांनो, बाप म्हणला तू माझ्यासाठी मेलास. आई म्हणली आता लग्न केले तर घ्या त्याला आत. त्या आईनं सगळं अंगावर घेतलं, त्याला आत घेतला. मित्रांनो, बाप तर मुलासंग बोलत नव्हता. मग काय, बायको नवरी बसली आत, सगळं झालं. मित्रांनो, असंच 4-5 दिवस झालं. आई गेली भाकरी घेऊन, भाकरी चपाती काय असेल ते घेऊन गेली. मित्रांनो, आणि तिनं हिंडकावली. आणि मित्रांनो, असंच 4-5 दिवस चालू राहिलं. नवऱ्याला बायको सगळी सांगायला लागली, आई काय सांगते हो, उगाच यांच्यात भांडणं नको, नवीन जोडप आहे म्हणून कशाला सांगते आई. काय सांगत नव्हती. असंच 10-12 दिवस गेलं. नंतर बायको नवऱ्याला म्हणली, तुझ्या आईनं तुझ्यासाठी काय काय केलंय. नवरा म्हणला, माझ्यासाठी लय काय काय केलंय. मग बायको म्हणली, तुझी आई 1 लाख रुपये देते का बघ, तुझी आई 1 लाख रुपये देते का बघ म्हणली. आणि तो नवरा आईकडे आला. आईला म्हणला, आई 1 लाख रुपये दे मला. मग ते माऊली म्हणली, मी कुठं कर्ज काढू, या मी वारल्यावरती पोराव सगळं जाईल. म्हणून त्या माऊलीनं स्वतःची किडनी ऐकली. मित्रांनो, आणि त्या मुलाला 1 लाख रुपये दिलं. बायको जवळ गेला, बायकोला 1 लाख रुपये दिला. मित्रांनो, आणि बायको म्हणत्या, तुझ्या आईनं तुझ्यासाठी काय काय केलंय, तुझ्या आईचं हृदय देत्या का बघ. ह्यो गेला, ह्याला बी अक्कल नाही, ह्यो गेला आईकडं. आईला म्हणला, आई तुझं हृदय पाहिजे. ही माऊली म्हणली, चल. हॉस्पिटलमध्ये गेलीत. मित्रांनो, हृदय काढून दिलं. आणि तो येताना आई तर काय वाढली. मित्रांनो, तो येताना उंबऱ्याला ठेचकाळून आत पडला. ते हृदय फुटलं. मित्रांनो, हृदय फुटलं आणि तो बी पडला. त्या हृदयातनं एकच आवाज आला, बाळा तुला लागलं तर नाही ना, बाळा तुला लागलं तर नाही ना.